ब्रेकिंग बातमी भोकरदनमधून येत आहेत. भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथील तरुणासह म्हशीचा बुडून दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. रामेश्वर कौतिक पाबळे, वय वर्ष 27 असं या मयत तरुणाचं नाव आहे. परडा येथील कौतिक पाबळे यांची शेती रजाळा गावाच्या शिवारात असल्याने रजाळा ते कोपर्डा या गावाच्या मध्यभागी रजाळा गावाकडून कोपर्डा गावाकडे एक नाला वाहतोय. नाला पार करत असताना या तरुणाचा अचानक पाय सटकला. या तरुणाच्या हातात म्हशीचे देखील दावे होते. त्याबरोबर म्हशीचा देखील तोल गेल्याने अचानकच पाण्यामध्ये दोन्ही बुडाले. त्याचबरोबर या ठिकाणी आजूबाजूला कोणी नसल्याने बराच वेळ झाला. रामेश्वर घरी का आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी विचारपूस केली. थोड्या वेळानंतर या ठिकाणी असलेल्या एका पाझर तलावामध्ये म्हशीचा मृतदेह तरंगत होता. म्हशीचा मृतदेह तरंगत असताना याची चर्चा झाली. त्याचबरोबर या ठिकाणी ही म्हैस कोणाची आहे याची शोधाशोध सुरू झाला असता या ठिकाणी कौतिक पाबळे यांची ही म्हैस असल्याची चर्चा झाली. त्यानंतर त्याचे वडील या ठिकाणी पोहोचले. रामेश्वर दिसत नाही म्हणून रामेश्वरचा शोध सुरू केला होता, परंतु रामेश्वरच्या गळ्यातील रुमाल एका जाळीला अटकलेला दिसून आला. त्यामुळं याच ठिकाणी रामेश्वरचा मृतदेह असेल अशी चर्चा या ठिकाणी झाली. त्यानंतर गावकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. रामेश्वरचा मृतदेह हा नाल्याच्या कडेला आढळून आलाय. वाहत्या पाण्यामध्ये या ठिकाणी अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. नंतर रामेश्वरचा मृतदेह सापडल्याच्या नंतर या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या ठिकाणी बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रामेश्वरचा शवविच्छेदन दाखल करण्यात आला आहे. 6 महिन्यापूर्वीच रामेश्वर याचा विवाह झाला असून हा घरातील करता सवरता तरुण होता. गावामध्ये याची जी एक हळहळ निर्माण झाली होती. या ठिकाणी जवळपास 5 तासानंतर रामेश्वरचा मृतदेह सापडला. तिला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय रामेश्वर हा करीत होता. गेल्या अनेक वर्षापासून हा व्यवसाय करीत असल्याने या ठिकाणी रामेश्वरने एक नवीन म्हैस आणली होती. या म्हशीला चारण्यासाठी रामेश्वर गेला होता. रामेश्वर पाबळे यांच्यावर कोपर्डा येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.